हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत डेटा मॉडेल इन DBMS काय. तर डेटा मॉडेल कशाला म्हणायचं मित्रांनो, डेटा मॉडेल म्हणजे एक हा कन्सेप्च्युअल टूल्स आहे की ज्याचा यूज करून आपल्याला डेटाबेस डिझाईन करता येतो. तर डेटाबेस डिझाईन करतात म्हणजे डेटाबेस डिझाईन झाल्यानंतर तो कसा दिसणार आहे, तर त्यासाठी जे काही मॉडेल आपण यूज करतो ते मॉडेलला म्हणतो आपण डेटा मॉडेल. जसे की फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एखादं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायची असेल तर ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी त्याचं एक मॉडेल क्रिएट करतो. आणि हे मॉडेल क्रिएट झाल्यानंतर मग ज्या प्रकारे आपल्याला जसं पाहिजे कन्स्ट्रक्शन त्याप्रमाणे आपण त्याचं मॉडेल क्रिएट करतो. आणि मॉडेल क्रिएट झाल्यानंतर त्या मॉडेलला आपण फॉलो करून त्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करतो. तर ह्या टाईपला म्हणतो आपण मॉडेल. तशाच प्रकारचं या ठिकाणी DBMSमध्ये डेटा मॉडेल्स म्हणजे डेटाबेस आपल्याला तयार झाल्यानंतर कसं असायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला त्याचं डेटाबेस मॉडेल क्रिएट करावं लागतं. आणि डेटाबेस मॉडेल क्रिएट करण्यासाठी काही या ठिकाणी डेटाबेस मॉडेलचे कन्सेप्ट आहेत, तर ते आज आपण बघणार आहोत. या ठिकाणी आता सुरुवातीला डेटा मॉडेल कशाला म्हणायचं मी या ठिकाणी सांगतो की डेटाबेस मॉडेल show the logical structure of database including the relationship and constraint that determines how data can be stored and accessed. मित्रांनो, या ठिकाणी डेटाबेस मॉडेल काय शो करतो की एक लॉजिकल स्ट्रक्चर त्याचं शो करतो. ॲक्च्युली ही फिजिकली या ठिकाणी आपल्याला काही बघायला भेटत नाही. टोटल हा लॉजिकली कन्सेप्ट आहे, लॉजिकल स्ट्रक्चर. तर या ठिकाणी मग काय काय इन्क्लूड आहे, तर त्याच्यामध्ये रिलेशनशिप, कन्स्टेंट आणि डेटा कसा स्टोअर करायचा आणि डेटा कसा ॲक्सेस करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी या डेटा मॉडेल्समध्ये आपण ठरवल्या जातो. दुसरं, डेटा मॉडेल इज अ कन्सेप्च्युअल टूल फॉर डिस्क्रायबिंग डेटा रिलेशनशिप, डेटा सिमेंटिक अँड कन्सिस्टन्सी कन्स्टेंट. तर डेटा मॉडेल हा काय एक कन्सेप्च्युअल टूल आहे, तर तो काय डिस्क्राईब करतो की डेटा रिलेशनशिप आणि डेटा सिमेंटिक आणि कन्सिस्टन्सी कन्स्टेंट मेंटेन करत असतो. तर डेटाबेस मॉडेल आर डिझाइनर बेस्ड ऑन द रूल्स अँड कन्सेप्ट ऑफ डिझायनर. आता प्रत्येक डेटाबेस मॉडेल डिझाईन करण्यासाठी काही त्याचे रूल्स आहेत आणि डिझायनरचे त्याच्यामध्ये कन्सेप्ट असतात. त्याच्यानुसार या ठिकाणी डेटा मॉडेल्स आपल्याला डिझाईन करता येतात. आता वन बाय वन बघूया आपण डेटा मॉडेल्स काय आहेत. या ठिकाणी डेटा मॉडेल्स आहेत, टाईप्स ऑफ डेटा मॉडेल्स: हिरार्चिकल डेटा मॉडेल्स किंवा डेटाबेस मॉडेल, रिलेशनल मॉडेल, नेटवर्क मॉडेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मॉडेल आणि एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. मित्रांनो, मॉडेल तर भरपूर आहेत DBMSमध्ये, पण सगळ्यात जास्त रिअरली यूज केलेले, जास्त यूज झालेले हे एवढेच मॉडेल्स आहेत. तर हे एवढे मॉडेल्स जास्त यूज करतात. तर आपण बघूया वन बाय वन मॉडेल्स कोणते आहेत ते. सुरुवातीला बघूया आपण रिलेशनल मॉडेल. आता रिलेशनल मॉडेल काय, तर रिलेशनल मॉडेल एक असं आहे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिलेशनमध्ये म्हणजे टेबल्समध्ये रिलेशनशिप मेंटेन केलं जाते. तर त्या कन्सेप्टला म्हणतो आपण रिलेशनल मॉडेल. दिस टाइप्स ऑफ मॉडेल डिझाइन द डेटा in the form of rows and column with a table. Thus a relational model use tables for representing data and in between relationship table are also called relations. आता या ठिकाणी सिंपल टेबलला रिलेशनशिप म्हटलं आहे किंवा टेबलला रिलेशन म्हणतो. या ठिकाणी टेबलला रिलेशन म्हटलं तर या ठिकाणी रिलेशनल मॉडेलमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा आपण डेटा म्हणून, डेटा हा रो आणि कॉलम म्हणजे टेबलर फॉर्मॅटमध्ये अरेंज केला जातो. त्याच्यानंतर तो अरेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही रिलेशनशिप आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त टेबलमध्ये जे रिलेशनशिप आहे ते या ठिकाणी मेंटेन केलं जातं. द रिलेशनल मॉडेल इज द वाईडली यूज्ड मॉडेल विच primarily used by कमर्शियल डेटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन. आता हे जे डेटा मॉडेल्स आहे हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं आणि हे डेटा मॉडेल कमर्शियल ज्या ठिकाणी डेटा पर्पजसाठी यूज केलं, जसं की बँकिंग सिस्टीम आहे ज्या ठिकाणी जास्त डेटा हेवीली यूज केला जातो आणि ट्रान्झॅक्शन होतात, त्या डेटाबेसवर कंटिन्यूली ट्रान्झॅक्शन होतात, अशा ठिकाणी जे डेटा बेस असतो तर तो डेटाबेस ॲक्च्युली या रिलेशनल मॉडेलवरती डिझाईन केला जातो. कन्सिडर करा की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन टेबल्स आहेत म्हणजे दोन रिलेशन आहेत. तर या दोन रिलेशनमध्ये आपल्याला रिलेशनशिप दाखवायचं आहे. तर रिलेशनमध्ये रिलेशनशिप कसं दाखवणार, कारण हे दोन, एक कस्टमर टेबल आहे आणि दुसरा अकाउंट टेबल आहे. तर कस्टमर टेबल्समध्ये नेम, सिटी, अकाउंट नंबर हे 3 कॉलम आहेत आणि अकाउंट टेबलमध्ये अकाउंट नंबर आणि बॅलन्स हे 2 कॉलम आहेत. आता ह्या दोन्ही रिलेशनमध्ये रिलेशनशिप कसं दाखवायचं या ठिकाणी, तर मित्रांनो या दोन्हीही टेबल्समध्ये म्हणजे दोन्ही रिलेशनमध्ये एक कॉलम जो आहे तो कॉमन आहे, त्याला म्हणतो आपण अकाउंट नंबर. तर हा अकाउंट नंबर जो कॉलम आहे दोन्ही टेबल्समध्ये म्हणजे दोन्ही रिलेशनमध्ये कॉमन आहे.
आता आपल्याला कशी इन्फॉर्मेशन भेटणार की कोणत्या अकाउंटवरती किती बॅलन्स आहे. तर या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल की फर्स्ट टेबल कस्टमर टेबलमध्ये मी नेम रीड करणार जॉन, त्याची सिटी आहे पुणे आणि त्याचा अकाउंट नंबर रीड करणार 101. मग हा जो अकाउंट नंबर आहे 101 हा ॲक्च्युली दुसऱ्या टेबलमध्ये सुद्धा आहे. मग दुसऱ्या टेबलमध्ये मी काय करणार, तोच अकाउंट नंबर त्या ठिकाणी मी रेफर करणार 101 आणि त्याच्या पुढे मग त्याचं बॅलन्स आहे 20,000. म्हणजे हे 20,000 जे बॅलन्स आहे हे मला कशामुळे कळालं, जो आपल्याकडे दोन्ही टेबल्समध्ये जो कॉमन कॉलम आहे या कॉमन कॉलमच्या व्हॅल्यू रेफरन्स करून मी दुसऱ्या टेबलमधली इन्फॉर्मेशन रीड करतो आहे. किंवा आपल्याला रिव्हर्स प्रोसेससुद्धा करता येईल. फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी 35,000 हे बॅलन्स हे कोणत्या व्यक्तीचं आहे ही जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी काय करणार, त्याचा अकाउंट नंबर रेफरन्स करणार 103. तर मग या ठिकाणी तेच अकाउंट नंबर मी दुसऱ्या फर्स्ट रिलेशनमध्ये बघणार 103. तर या ठिकाणी सिटी मुंबई आणि नेम आहे त्याचं स्मिथ, म्हणजे स्मिथ नावाच्या अकाउंटमध्ये हे 35,000 बॅलन्स अवेलेबल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त टेबल्समध्ये जर आपलं रिलेशन दाखवायचं असेल तर आपल्याला ॲटलिस्ट 1 ॲट्रिब्यूट्स म्हणजे 1 कॉलम आपल्याला कॉमन ठेवावा लागतो आणि त्याच्या व्हॅल्यूसुद्धा सेम असणं आवश्यक आहे. तर द टाईप्स ऑफ रिलेशनशिप बिटवीन दोज टेबल्स इन्क्लूड 1 to 1, 1 to many. आता या ठिकाणी आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप. आता या ठिकाणी काय सांगितलं की आपल्याला म्हणजे अशा टाईपचे जे रिलेशनशिप असतात तर याच्यामध्ये रिलेशनशिप कशा प्रकारे इन्क्लूड असतं, 1 to 1 असू शकता. या ठिकाणी आता या सरळ याच्यामध्ये आपल्याला 1 to 1च आहे. याच्यामध्ये काय आपण दाखवलं या एक्झाम्पलमध्ये 1 to 1च रिलेशनशिप आहे. बऱ्याच ठिकाणी 1 to many असणार आहे. म्हणजे या ठिकाणी समजा जर 2 टेबल्स असतील किंवा 3 असतील तर त्या ठिकाणी 1 to many असणार आहे. किंवा बऱ्याच ठिकाणी काय असते की मेनी टू मेनी असते, एकापेक्षा जास्त टेबल्स आहेत, एकापेक्षा जास्त कॉलम हे कॉमन आहेत. तर अशा ठिकाणी मेनी टू मेनी रिलेशनशिप असू शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट मॉडेल बघूया आपण या ठिकाणी हिरार्चिकल मॉडेल. यालाच म्हणतो आपण हिरार्चिकल डेटा मॉडेल्स. तर हिरार्चिकल डेटा मॉडेल्स काय आहे, तर हिरार्चिकल मॉडेल ऑर्गनाइज डेटा इन टू अ ट्री लाईक स्ट्रक्चर वेअर ईच रेकॉर्ड हॅज अ सिंगल पॅरेंट ऑर रूट. डेटा इज ऑर्गनाइज्ड इन द form of rooted tree where the root is dummy node. A link is association between two records. आता हिरार्चिकल मॉडेलमध्ये काय झाले की या ठिकाणी जो काही डेटा आहे तो डेटा ट्री स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये अरेंज केला जातो. ट्री स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये अरेंज केला जातो आणि या ठिकाणी प्रत्येक जो रेकॉर्ड आहे ते प्रत्येक रेकॉर्ड ॲज अ पॅरेंट किंवा रूट असणार आहे. तर ट्री टाईप स्ट्रक्चरमध्ये डेटा अरेंज केल्यामुळे काय होतं की जो टॉपला जो ज्या ठिकाणून आपण रूट स्टार्ट होते त्या रूटला आपण डमी नोड म्हणतो आणि त्या डमी नोडच्या अंडरमध्ये जे काही रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड आपण ट्री टाईप अरेंज करतो आणि हे सगळे रेकॉर्ड्स एकमेकाला कनेक्ट असतात लिंकनी. लिंक इज ॲन असोसिएशन बिटवीन टू रेकॉर्ड्स. म्हणजे ह्या लिंक काय दाखवतात की 2 रेकॉर्ड्समध्ये जे काही रिलेशनशिप आहे तर हे रिलेशनशिप आपल्या 2 रेकॉर्डमधलं त्या लिंक्सनी बघायला भेटतं. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डमी नोड्स मी दाखवला आहे. तर जॉन त्याची सिटी पुणे, तर त्याच्यानंतर मी खाली त्याचे 2 रेकॉर्ड्स आहेत. 101 त्याच्या अकाउंटवरती बॅलन्स 20,000 आहे. दुसरं अकाउंट आहे पण त्याचा अकाउंट नंबर 105 आहे, त्याच्यावरती बॅलन्स आहे 36,050 रुपये. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जे रेकॉर्ड जे आहेत ते एकमेकाला लिंक केलेत या ठिकाणी लिंकच्या सहाय्याने. तर अशा प्रकारे हे ट्री स्ट्रक्चरमध्ये हिरार्चिकलमध्ये डेटा जो आहे किंवा आपण रेकॉर्ड जे आहेत ते रेकॉर्ड अशा प्रकारे अरेंज केले जातात. तर या ठिकाणी जॅक आहे तर त्याची बाकीची इन्फॉर्मेशन येते सेकंड लेवलवरती जी आहे ती सेकंड लेवलवरती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. तर 102 त्याचा अकाउंट नंबर आहे आणि बॅलन्स आहे 25,000. त्याच्यानंतर स्मिथ सिटी आहे मुंबई पण त्याची अकाउंट काय 103 अकाउंट आहे आणि त्याच्या अकाउंटमध्ये 35,000 बॅलन्स आहे. म्हणजे अशा प्रकारे रेकॉर्ड्स हे हिरार्चिकल स्ट्रक्चर हे कितीही लांब होऊ शकतं. म्हणजे जास्त जेवढे रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला रिलेशन दाखवायचं असेल तर फर्स्ट लेवलवरती जे रेकॉर्ड्स आहेत ते एका रिलेशनमधले आहेत, सेकंड लेवलवरती जे रेकॉर्ड्स आहेत ते दुसऱ्या रिलेशनमधले आहेत. पुन्हा जर 3 टेबल्स असतील किंवा 4 टेबल्स असतील तर प्रत्येक मग ह्या ठिकाणी अशा प्रकारे जर रिलेशनशिप दाखवायची असेल तर ही ट्री डायग्राम वाढत जाणार आणि प्रत्येक रेकॉर्डचं दुसऱ्या रेकॉर्डसोबत रिलेशनशिप आपल्याला ह्या लिंकनी आपल्याला बघायला भेटतं. तर मित्रांनो हे सुद्धा एक ट्री टाईप हिरार्चिकल डेटा मॉडेल्स म्हणू. तर हे एक डेटा मॉडेल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा मॉडेल बघूया आपण या ठिकाणी. नेक्स्ट डेटा मॉडेल आहे नेटवर्क मॉडेल. आता नेटवर्क मॉडेल जे हे सुद्धा हिरार्चिकल डेटाबेस मॉडेलवरती थोडंसं डिपेंड आहे, म्हणजे त्या टाईपमध्येच आहे. बघूया आपण काय ते.
The network model builds on hierarchical model. The relationship between linked records implying multiple parent record. Based on mathematical set theory, the models is constructed with set of related records. Each set consists of one parent record and one or more चाइल्ड रेकॉर्ड्स. आता या ठिकाणी नेटवर्क मॉडेलमध्ये हे ॲक्च्युली हिराचिकल मॉडेलवरती डिपेंड आहे आणि या ठिकाणी सुद्धा रिलेशनशिप ही जर दाखवायची असेल तर हे रिलेशनशिप या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी बेस ऑन मॅथमॅटिकल सेट थेरी द मॉडेल इज कन्स्ट्रक्टेड द सेट ऑफ रिलेटेड रेकॉर्ड्स. म्हणजे या ठिकाणी एका रेकॉर्डची इन्फॉर्मेशन दुसऱ्या रेकॉर्ड सपोज आपल्याला कंटिन्युअली दाखवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे नेटवर्क मॉडेल यूज करता येते. आता या ठिकाणी प्रत्येक एक मॉडेल याच्यामध्ये प्रत्येक रेकॉर्ड्स हे पॅरेंट असू शकतं आणि दुसरे एकापेक्षा जास्त जर रेकॉर्ड्स असतील तर ते चाइल्ड्स रेकॉर्ड्स असू शकतात. जसं की या ठिकाणी आपण हिराचिकलमध्ये बघितले की त्याच्या टॉपवरती जो रेकॉर्ड्स असतो तो त्याचा पॅरेंट रेकॉर्ड असतो आणि त्याच्या बॉटममध्ये जे रेकॉर्ड्स असतात ते त्याचे चाइल्ड्स रेकॉर्ड्स असतात. अशा प्रकारे नेटवर्क मॉडेलमध्ये आपल्याला जो काही रेकॉर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये रिलेशनशिप दाखवायची असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपण लिंकच्या सहाय्याने यूज करणार आहोत. जसं आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल की एक्झाम्पलमध्ये मी दाखवलं की दोन टेबल्स आहेत म्हणजे दोन रिलेशन आहेत. एक कस्टमर आहे आणि दुसरं आहे अकाउंट डिटेल्स. तर कस्टमरमध्ये नेम आणि सिटी हे दोनच कॉलम आहेत आणि अकाउंटमध्ये अकाउंट नंबर आणि बॅलन्स असे हे दोन कॉलम आहेत. आता या ठिकाणी या रिलेशन म्हणजे फर्स्ट रिलेशनमधली या रेकॉर्डची इन्फॉर्मेशन ही दुसऱ्या रिलेशनमधल्या रेकॉर्डसोबत कशा प्रकारे या ठिकाणी लिंकनी आपण दाखवलेली आहे. तर याला म्हणतो आपण आर्बिटरी ग्राफ. तर अशा प्रकारे या ठिकाणी जॉन त्याची सिटी पुणे त्याचे अकाउंट्स किती आहेत या ठिकाणी त्याचे दोन अकाउंट्स दाखवलेत. 101 बॅलन्स आहे 20,000 दुसरे 105 बॅलन्स आहे 30,050 रुपीज. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एका टेबलमधलं रेकॉर्डचं रिलेशन दुसऱ्या टेबलमधल्या रेकॉर्डसोबत आपल्याला दाखवायचं असेल तर या ठिकाणी आपण काय यूज करणार आहोत लिंक. तर याला आपण पॉइंटरसुद्धा म्हणतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस पॉइंटरसुद्धा म्हणतो. पॉइंटर कॅन बी डिनोट वन रेकॉर्ड इन्फॉर्मेशन टू अनदर रेकॉर्ड इन्फॉर्मेशन इन अनदर रिलेशन्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ह्या नेटवर्क मॉडेलमध्ये एका टेबलचं रिलेशन दुसऱ्या टेबलच्या रेकॉर्डच्या रिलेशनसोबत अशा प्रकारे आपण लिंकनी दाखवतो. यालाच आपण पॉइंटर म्हणतो. दिस मॉडेल अलाव टू कवर कॉम्प्लेक्स रिलेशनशिप्स. म्हणजे हे या ठिकाणी अशा प्रकारचे जे मॉडेल्स आहेत ते कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे तर ते मेंटेन केल्यासाठी जातं. तर नेक्स्ट मॉडेल बघूया आपण त्याच्यानंतर. नेक्स्ट मॉडेल या ठिकाणी एंटिटी रिलेशनशिप डेटा मॉडेल. आता मित्रांनो एंटिटी कशाला म्हणायचं. एंटिटी इज एनिथिंग इन रिअल वर्ल्ड दॅट कॅन बी आयडेंटिफाय फ्रॉम ऑल अदर ऑब्जेक्ट म्हणून. तर या ठिकाणी एंटिटीमध्ये रिलेशनशिप आपल्याला दाखवायचं. आता एंटिटी रिलेशनशिप डेटा मॉडेल काय ते बघूया. ॲन एंटिटी रिलेशनशिप model is logical representation of data as object and relationship among them. These objects are known as entities and relationship is an association among these entities. आता या ठिकाणी मित्रांनो एंटिटी म्हणजे काहीच नाही आपल्याकडं जो ऑब्जेक्ट आहे सभोवताली जे ऑब्जेक्ट बघायला भेटतात त्याला आपण एंटिटीज म्हणतो. तर या ठिकाणी त्या एंटिटीमध्ये आपलं जर रिलेशनशिप दाखवायचं असेल तर ते एंटिटीमध्ये रिलेशनशिप दाखवण्यासाठी आपल्याकडं एंटिटी रिलेशनशिप डेटा मॉडेल यूज केलेले. आता इट वॉज वाईडली यूज डेटाबेस डिझाईन. म्हणजे हे सगळ्यात जास्त डेटाबेस डिझाईन करण्यासाठी यूज केलं जातं सगळ्यात जास्त. अ सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स डिस्क्राईब द एंटिटीज. आता एंटिटी जर डिस्क्राईब करायची असेल तर सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स मीन द ऑब्जेक्ट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲट्रिब्यूट्स. म्हणजे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीला या ठिकाणी काय म्हटलं ॲट्रिब्यूट्स म्हटले. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट असतो त्याला काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीला DBMSमध्ये आपण म्हणतो या ठिकाणी ॲट्रिब्यूट्स. आणि ऑब्जेक्टला या ठिकाणी आपण एंटिटीज म्हणतो. एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट आहेत एंटिटीज. सिंगल ऑब्जेक्ट असेल तर एंटिटी. तर एंटिटीमध्ये आपल्याला एका किंवा एकापेक्षा जास्त एंटिटीमध्ये रिलेशनशिप दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी एंटिटी रिलेशनशिप डेटा मॉडेल्स आपल्याला यूज करावं लागेल. एंटिटी रिलेशनशिप डेटा मॉडेल. आता फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी एक मी दोन एंटिटीज दाखवल्यात. वी हॅव टू एंटिटीज स्टुडंट अँड कॉलेज. देअर रिलेशनशिप द रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट अँड कॉलेज इज मेनी टू वन ॲज अ कॉलेज कॅन हॅव मेनी स्टुडंट.
आता या ठिकाणी स्टुडंट एक एंटिटी आणि कॉलेज एक एंटिटी, या सिंपल डायग्रामला आपण ER डायग्राम म्हणत असतो, म्हणजे एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. तर स्टुडंटचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे स्टुडंटच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे. स्टुडंट एक एंटिटी, त्याच्या काय प्रॉपर्टी असणार आहेत, स्टुडंट ID, स्टुडंट नेम, स्टुडंट ॲड्रेस आणि सो ऑन. त्याच्यानंतर मग कॉलेज एक एंटिटीज आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे, तर त्याच्या प्रॉपर्टी असणार आहे समजा कॉलेज ID, कॉलेज नेम, कॉलेज ॲड्रेस आणि सो ऑन. तर ह्या दोन एंटिटीमध्ये आपल्याला रिलेशनशिप कसं दाखवायचं, स्टुडंट एक वेगळी एंटिटी आणि कॉलेज एक वेगळी एंटिटी. म्हणजे या ठिकाणी एक कॉलेजमध्ये काय असणार आहेत, एकापेक्षा जास्त स्टुडंट असणार आहेत, एकापेक्षा जास्त स्टुडंट असणार आहे. मग आता एक स्टुडंट एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन शिकू शकतो, तो मल्टिपल कॉलेजमध्ये सुद्धा शिकू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी तशा प्रकारचं मेनी टू वन किंवा मेनी टू वन असं रिलेशनशिप क्रिएट होणार नाही. तर या ठिकाणी सिम्पल की ह्या दोन एंटिटीज मी स्टडी इन हे जे मी या ठिकाणी रिलेशनशिप दाखवले, दिस इज अ डायबंड. द डायबंड कॅन बी इंडिकेट द रिलेशनशिप बिटवीन टू एंटिटीज. म्हणजे डायबंड सिम्बॉल काय इंडिकेट करतो की दोन किंवा दोनपेक्षा एंटिटीजमध्ये तुम्हाला रिलेशनशिप दाखवता येते. आता या ठिकाणी स्टुडंट आणि कॉलेज, म्हणजे स्टुडंट हा स्टडी इन कॉलेज, म्हणजे तो कॉलेजमध्ये जर स्टडी करायला जात असेल तर त्याचं रिलेशनशिप कॉलेजसोबत येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक स्टुडंटचं रिलेशनशिप ही कॉलेजमध्ये केव्हा येईल, स्टडी इन, म्हणजे जर तो कॉलेजमध्ये स्टडी करायला जात असेल तर तो स्टुडंट कॉलेजसोबत काय होणार, रिलेट होणार, म्हणजे त्याचं रिलेशनशिप या ठिकाणी क्रिएट होणार. तर असे रिअल लाईफमध्ये भरपूर आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत. जसं की या ठिकाणी बँकेमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की जसं अकाउंट एक एंटिटीज आहे आणि दुसरं कस्टमर एक एंटिटीज आहे. तर ह्या दोन्ही एंटिटीजमध्ये आपल्याला रिलेशनशिप दाखवायचं असेल तर डिपॉझिट याने आपण रिलेशनशिप दाखवू शकतो. म्हणजे कस्टमर ज्यावेळेस बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करणार किंवा विड्रॉल करणार तर त्यावेळेस तो त्या अकाउंट एंटिटीसोबत काय होणार, रिलेट होणार. तर अशा प्रकारे या ठिकाणी एकापेक्षा जास्त एंटिटीमध्ये आपल्या रिलेशनशिप दाखवायचं असेल तर या ठिकाणी डायमंड सिम्बॉलने आपण दाखवतो. तर हे जे डिझाईन केलेलं आहे तर याला म्हणतो आपण ER डायग्राम, म्हणजे एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. त्याच्यानंतर नेक्स्ट मॉडेल बघूया आपण. नेक्स्ट मॉडेल कोणतं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा मॉडेल्स. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा मॉडेल्स कशा म्हणायचं, अ डेटा मॉडेल इज अ लॉजिक ऑर्गनायझेशन ऑफ द रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट, म्हणजेच ऑब्जेक्टला आपण एंटिटी म्हटलं, कन्स्ट्रेंट ऑन देम अँड देअर रिलेशनशिप अमॉंग ऑब्जेक्ट. आता डेटा मॉडेलसुद्धा या ठिकाणी जे काही ऑब्जेक्ट आहेत, एंटिटीज आहेत, तर त्यांना या ठिकाणी रिलेशनशिपमध्ये आपण दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे कन्स्टेंट आहे ते कन्स्टेंटसुद्धा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. जसं की या ठिकाणी अ कोर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा मॉडेल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. जसं की या ठिकाणी दाखवले की ऑब्जेक्ट, ॲट्रिब्यूट्स अँड मेथड्स, क्लास, इनहेरिटन्स. तर ॲक्च्युली हे जे मॉडेल्स आहेत तर हे मॉडेल्स ॲक्च्युली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज जे आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. कारण या ठिकाणी कोर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा मॉडेलमधलं तर या ठिकाणी नंबर ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहेत. जसं की ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट्स आहेत, मेथड्स आहेत, क्लास आहे, इनहेरिटन्स आहे. तर अशा प्रकारचे जे या ठिकाणी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स येतात. तर ह्या ऑब्जेक्टमध्ये रिलेशनशिप, जसं की आता सिम्पल एक्झाम्पल की आपण जर एखादा C++ प्रोग्रामिंग करत असेल तर आपण क्लास जर डिफाईन केला असेल तर त्या क्लासमध्ये काय असणार आहेत, मेथड्स असणार आहेत, मेंबर्स असणार आहेत. मग त्याच्यानंतर तो जर क्लास ॲक्सेस करायचा असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करावा लागेल. तर मग मल्टिपल मेथड्स असतील तर ते एका मेथडची आपल्याला कन्सेप्ट दुसऱ्या मेथड्समध्ये यूज करायला जाईल तर ती मेथड आपल्याला इनहेरिट करावं लागणार. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत. तर हे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये यूज करतो. जसं की या ठिकाणी मी एक्झाम्पलमध्ये दाखवलं आहे की या ठिकाणी फॉर एक्झाम्पल की शेप हा एक ऑब्जेक्ट आहे. पण आता शेप म्हटल्यानंतर काय, एकच शेप असणार आहे काय, डिफरंट शेप असणार. या ठिकाणी सर्कल एक शेप आहे, रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे. तर या ठिकाणी सर्कल जर आपण ऑब्जेक्ट बघितला तर सर्कल ऑब्जेक्ट हा सेंटर आणि रेडियस हे त्याचे दोन ॲट्रिब्यूट्स आहेत. रेक्टँगल जर ऑब्जेक्ट बघितला तर त्याचे ॲट्रिब्यूट्स लेंथ आणि ब्रेड्थ आहेत. ट्रायंगल जर आपण ऑब्जेक्ट बघितला तर त्याचे ॲट्रिब्यूट्स बेस आणि हाईट्स आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे ऑब्जेक्ट आहेत तर ते ऑब्जेक्ट ॲक्च्युली शेप नावाचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून काय केले हे इनहेरिट केले, म्हणजे त्याच्यापासून हे तयार झाले. तर अशा नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी इनहेरिट करता येतात. तर या ठिकाणी दिस ऑब्जेक्ट या ठिकाणी दिले ऑब्जेक्ट सर्कल, रेक्टँगल, ट्रायंगल इनहेरिट फ्रॉम द ऑब्जेक्ट शेप, म्हणजे शेप ऑब्जेक्टपासून हे सगळे आपण इनहेरिट केले असेल. मित्रांनो, आय होप
this video you understand. Thanks for video watching.